विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। आता गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं आहे की 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा कॉलेजेस बंद राहणार आहेत। 10th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्डच्या मुलांच्या बाबतीत मात्र टोटली वेगळे रूल्स आहेत त्यांचे। त्या एक्सेप्शनल केसेस आहेत, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज सुरू राहणार आहेत 10th आणि 12th स्टँडर्डची मुलं। ओके, मेन मुद्दा असा आहे की 10वी आणि 12वीच्या एक्झामचं टाइम टेबल सुद्धा डिक्लेअर आहे। ओके, पण मी तुम्हाला सांगू का, माझ्या ह्या 2 वर्षातल्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो किंवा जी मुलं मला भेटायला वगैरे येतात त्यांच्याशी मी बोलल्यानंतर मी काय जे रिअलाइज केले तुमच्याशी मी थोडंसं डिस्कस करणार आहे। मेन पॉईंट काय की एक तर यावर्षी ऑफलाईन क्लासेस सुरू झाले पण खूप लेट सुरू झाले। ओके, वर्षभर नाहीच चालले। ऑनलाईन क्लासेस वर्षभर चालले, पण ऑनलाईन क्लासेस मुलांनी किती सिरियसली अटेंड केले हे मुलांना पण माहिती आहे आणि पालकांना पण माहिती आहे। म्हणजे सिरियसली अटेंड केले गेले नाहीत। रिटर्न प्रॅक्टिसच नाही आहे मुलांना, म्हणजे लिखाणाची प्रॅक्टिसच नाही। आता ऑनलाईन एक्झाम, गुगलवरती एक्झाम ठीक आहे, म्हणजे गुगल फॉर्मवरती म्हणूया आपण, MCQची एक्झाम सगळ्या झाल्या, रिटर्न प्रॅक्टिस थोडीशी कमी पडली। ओके, आणि अशात बोर्डचं टाइम टेबल इतक्या लवकर त्यांनी डिक्लेअर, लवकर बोर्डच्या एक्झाम घेतल्यात त्यांनी, म्हणजे ज्या तुलनेत कॉलेज उशिरा सुरू झाली त्यानुसार एक्झाम बोर्डची थोडीशी उशिरा अपेक्षित होती, निदान एप्रिलमध्ये। तसं झालंच नाहीये, त्यांनी तर 4 मार्च डेट डिक्लेअर केली। बरं, याचा इफेक्ट काय होतोय मुलांच्यावर की मुलं तणावात जातात। मग अभ्यास होईल का पूर्ण, याच टेन्शनमध्ये अभ्यास होईनाच झालाय मुलांचा। ओके, मुलांशी बोलल्यानंतर मला हे जाणवत आहे। किंवा काही ठिकाणी काय होतंय लक्षात घ्या की म्हणजे थोडक्यात क्लासेसमध्ये प्रॉपर सिलेबस झालेला नाही आहे, लक्षात घ्या, आणि पॉसिबल पण नाही आहे। ऑलमोस्ट मी जेवढ्या लोकांशी बोललोय ना की पूर्ण सिलेबस होऊन एक रिव्हिजन कंप्लीट झालं असं कोण असेल असं मला वाटत नाही आहे। ओके, 1-2 टॉपिक प्रत्येक ठिकाणी राहिलेलेच आहेत, लक्षात घ्या। मेन पॉईंट काय मग की 15 फेब्रुवारीपर्यंत अशीच अवस्था असणार आहे। मग तुम्हाला काय वाटतं की केसेस कमी होतील? नाही, तो ग्राफ तुम्हाला माहिती आहे, आता 2 वर्षाचा अनुभव आहे आपल्याला, ग्राफ तर वाढतच जातोय। मग अशा वेळेस माझं तुम्हाला सजेशन राहील की तुम्ही एक्झाम होईल का ना होईल या तणावात राहू नका, अभ्यास सुरू ठेवा, मन शांत ठेवा। मी तुम्हाला सजेस्ट केलंय याच्या अगोदर, परत सजेस्ट करतोय, कुठलीही अपडेट हवे असेल तर 2च चॅनल आहेत, एक दिनेश सरांचं चॅनल आणि दुसरं आहे फिजिक्स ज्ञान मुकेश नायक चॅनल। प्रॉपर दिनेश सरांच्या चॅनलवरती तुम्हाला इमिजिएटली कोणतीही न्यूज असू दे, म्हणजे ती आपल्याशी रिलेटेड असेल ना, त्याची न्यूज तुम्हाला पटकन मिळेल। ओके, आणि सरांनी जेवढे प्रेडिक्शन केलेत आत्तापर्यंत तेवढे खरे ठरलेत, म्हणजे माझा 2 वर्षाचा अनुभव आहे, लक्षात घ्या। म्हणजे होतं काय बघा की मग सरांनी ऑलरेडी प्रेडिक्ट केलंय की CET आता मे मध्ये होण्याची शक्यता आहे। बोर्ड होईल का ना होईल हा मुद्दा बाजूला ठेवूया, पण अजून काय ऑफिशियली आलं नाही तोपर्यंत अभ्यास चालू ठेवायचा आहे। आता बोर्डचा अभ्यास करायचा म्हणजे मी तुम्हाला एक सजेस्ट करेन माझ्या अनुभवातून, फिजिक्स मधले ना 10 मार्काला MCQs आहेत, 8 मार्काला शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आहेत, आणि न्यूमेरिकल्स ऑलमोस्ट 30+ मार्काला आहेत, बरोबर आहे। याच्यात तुम्ही मास्टरी करा म्हणूया आपण, हे तुम्हाला जमले पाहिजेत, आपोआप पेपर सोपा जाईल। चूक कुठं होते मुलांची माहिती आहे का की ते डेरिव्हेशन्स लिहित बसतात। ओके, थेरॉटिकल पार्ट त्यात खूप वेळ घालवतात, लक्षात घ्या। हां, केलं पाहिजे, ते सोडून चालणार नाही आहे, पण मी तुम्हाला सांगू का, न्यूमेरिकल्सकडे दुर्लक्ष करतात मुलं, तसं करू नका। बरं, आता आपला क्रॅश कोर्स आहे, ओके, तो आजपासूनच आपण सुरू करतोय। फक्त ॲडमिशन्स मी ओपन ठेवतोय, कारण काय होतं लास्ट स्टेजला काल बऱ्याच लोकांना बँक सर्व्हरचा इश्यू झाला होता, म्हणजे असे कितीतरी कॉल होते की प्लीज उद्या पण ॲडमिशन चालू ठेवा। आम्ही ॲडमिशन चालूच ठेवलेले, लक्षात घ्या, तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। मी आजचं शेड्यूल काय सांगतोय बघा, हे लेक्चर तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघताना याच्या अगोदरच आम्ही व्हिडिओ लेक्चर अपलोड केलेलं आहे ॲपवरती, ते व्हिडिओ लेक्चर परफेक्ट बघायचं आहे, त्यातला प्रत्येक फॉर्म्युला तुम्ही लिहून काढायचा आहे, ते नोट्स त्याच्या काढायच्या आहेत। म्हणजे 1 तासाचा व्हिडिओ जरी असला तो तर तुम्हाला 2-3 तास लागणार आहे ते लिहून काढायला, निदान 2 तास तरी। प्रत्येक फॉर्म्युला पाठ व्हायला पाहिजे बरं का, ही कंडिशन पहिली लक्षात घ्या। त्याच्यानंतर 10 वाजता तुम्हाला आम्ही DPP प्रोव्हाइड करणार आहे, पण 10 ते 1 वाजेपर्यंत एक 70 क्वेश्चन्स आहेत। ओके, 70 क्वेश्चन, 3 तास वेळ आहे, आपण मिळून ते सॉल्व करायचं आहे। DPP तुम्हाला ॲपवरती मिळणार आहे। आम्ही एक PDF पण तुमच्यावर शेअर केलेली आहे ॲपमध्ये की ज्या करणार आहे 10 वाजता, की क्वेश्चन आणि सोल्युशन्स पण आम्ही प्रोव्हाइड करतोय। मी स्वतःहून ते लिहिलेले आहेत, लक्षात घ्या, प्रश्न अगोदर सॉल्व केलेले आहेत। बरं, त्यातही तुम्हाला त्यातला कुठलाही प्रश्न नाही कळाला, हां, तर
लिहिलंय मी, पण तुम्हाला नाही समजत काय केलंय ते, तुम्ही तो नुसता क्वेश्चन नंबर मला मेसेज करा व्हॉट्सअपला. ओके, माझा नंबर तुमच्याकडे आहे. ग्रुपच्या मुलांच्या तर ज्यांनी क्रॅश कोर्स घेतलाय त्यांचे नंबर आम्ही वेगळ्या पद्धतीने सेव्ह करतो, लक्षात घ्या. मग त्यांचा जो मेसेज आला, समजा क्वेश्चन नंबर 13 तुम्हाला येत नाही आहे, तुम्ही नुसतं क्वेश्चन नंबर 13 असं मला मेसेज करा माझ्या नंबरवर. तुम्हाला व्हॉट्सअपला मी तो नंबर प्रोव्हाइड करेन, तो केलेला आहे DP आपल्या ॲपमध्ये. लगेच विदिन मिनिट 2 मिनिट ना तुम्हाला तो जो क्वेश्चन आहे ना त्याचा व्हॉइस मेसेज मिळेल, की त्या आम्ही फोटो बरोबर व्हॉइस मेसेज पाठवू लगेच. मग इतका इंटरेस्ट येतोय ना. मी तुम्हाला सांगू का, मी जे 70 क्वेश्चन सिलेक्ट केलेत ना ते सगळे बेस्ट आहेत. सगळ्या फॉर्म्युलांची रिव्हिजन होते, सगळे तुम्हाला कॉन्फिडन्स वाढतोय. मेन पॉईंट काय माहिती आहे का, लक्षात घ्या की हे सगळे PYQs आहेत, तसे क्वेश्चन्स तुम्हाला CET दिसतील. बरं, आज ज्यांना 10 ते 1 डाऊट सॉल्व्हिंग सेशनमध्ये भाग घ्यायला जमत नाही त्यांच्यासाठी संध्याकाळी 5:30 ते 8 हे पण आम्ही सेशन ठेवलंय. 5:30 ते किती 8 या दरम्यान तुम्ही काय करू शकता, लक्षात घ्या की तुमचे डाऊट्स पुन्हा विचारू शकता. ज्यांना सकाळी सॉल्व्ह करायला जमलं नाही, फक्त माझं सजेशन काय राहील तुम्हाला सांगू का, मी जे 70 क्वेश्चन्स रोज मिनिमम 50-60 क्वेश्चन आम्ही रोज प्रोव्हाइड करणार आहे. हे क्वेश्चन तुम्ही या डाऊट सॉल्व्हिंग सेशनमध्येच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय, क्वेश्चन अडला की लगेच आम्हाला तुम्ही विचाराल. ओके, आणि लगेच आम्ही तुम्हाला आन्सर प्रोव्हाइड करू विदिन मिनिट 2 मिनिट, लक्षात घ्या. पण तुम्ही 1 नंतर विचारले प्रश्न, 10च्या अगोदर विचारले तर थोडंसं आमचं पण शेड्यूल थोडंसं बिझी असतं, नेक्स्ट लेक्चरची पण तयारी करायची असते, बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यामुळे तुला सजेस्ट काय करतो सगळ्यांना, या सेशनमध्येच तुम्ही विचारा. बरं, आज एक टॉपिक कंप्लीट झाला, मग त्याची टेस्ट आजच घ्यायची का, नाही, ती दुसऱ्या दिवशी होईल. टेस्टसाठी आम्ही संध्याकाळी 8 ते 11चा एक स्लॉट ठेवलेला आहे, लक्षात घ्या. मग 8 ते 11 या दरम्यान तुम्ही कधीही टेस्ट देऊ शकता. टेस्ट ॲपवरतीच होणार आहे, MCQs असणार आहेत, लक्षात घ्या. पण तिथं तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन्स असणार आहेत, ॲपमधून बॅक घेता येणार नाही आहे, नाहीतर टेस्ट ऑटो सबमिट होते, हे पण लक्षात घ्या. त्यामुळे प्रॉपर प्रिकॉशन्स घ्यायचे, टेस्ट व्यवस्थित द्यायचे. मी तुम्हाला सांगतोय 60 ते 70 प्रश्न DPP मधले, ओके, टेस्टमधले 30-40-50 प्रश्न, म्हणजे 100+ MCQ तर डेली होणार आहेत आपल्या. मग अशा वेळेस लक्षात घ्या रोज एक टॉपिक परफेक्ट होतोय. बरं, तुमच्या एक लक्षात आलं का की क्रॅश कोर्सचं शेड्यूल जे आहे ना ह्याच्यात आम्ही तुमचे 3 ते 4 तास घेतोय. इतर वेळ तुम्हाला बोर्डच्या तयारीसाठी आहे आणि ती तयारी तुम्हाला करायची आहे, लक्षात घ्या चांगली. ओके, पण मला काय म्हणायचं आहे बघा की मी तुमच्या CET स्कोअरची गॅरंटी घेतोय, तुम्ही हे फॉलो करा, फक्त परफेक्ट होईल. मग आजचा दिवस ॲडमिशनसाठी आहे, दिवसभरात तुम्ही ॲडमिशन घेतलं, तुम्ही 5:30चं सेशन अटेंड करू शकता. ओके, उशीर करू नका, क्रॅश कोर्स खरोखर महत्त्वाचा आहे. ऑलरेडी मी 3-4 व्हिडिओ तयार केलेत त्याच्यावरती, लक्षात घ्या. आणि डाऊट सॉल्व्हिंग सेशनमध्ये तुम्हाला यातलेच क्वेश्चन्स विचारायचे आहेत. मी तुम्हाला सांगू का, मी बऱ्याच वेळा बघतो की मुलं हायर लेवलचे बुक्स घेऊन बसतात, ते शिंगेज, माझं प्रोनाऊन्सिएशन करेक्ट असेल, मी कधीच ते बुक वापरलेलं नाही. आय थिंक ते JEEसाठी मुलं वापरतात, लक्षात घ्या. हा हायर लेवलची ही जी बुक आहेत, NCERTची जी बुक्स आहेत ना, नका CETसाठी तुम्ही रेफर करू. तुम्ही केवळ आणि केवळ PYQवर विश्वास ठेवा. लास्ट इयरच्या मुलांनी तो अनुभव घेतलाय आणि मी स्वतःहून तो अनुभव घेतलाय, जेव्हा स्कोअर बुस्टर सारखं पुस्तक मी अनालिसिस केलंय त्याचं, प्रत्येक प्रश्न मॅथ्समधला मला पुस्तकातला दिसलाय. हां, टेक्स्टबुकमधले प्रश्न आहेत तसे आहेत. मग अशा वेळेस तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. ओके, आणि मी तुम्हाला सांगतोय की लॉकडाऊनचा इफेक्ट तुमच्या बोर्ड एक्झामवर, CET एक्झामवर होतोय मान्य आहे, पण तुम्ही त्यातून बाहेर पडा. हां, लवकरात लवकर तुम्ही ना अभ्यासात मन गुंतवा. क्रॅश कोर्सचं बेनिफिट सांगू तुम्हाला मी, तुम्ही बिझी राहता इथं. उद्या टेस्ट आहे, डेली टेस्ट आहे, टेस्टमध्ये तुमची रँक तुम्ही वरती आणण्याचा प्रयत्न करणार आहे, तुम्ही खूप छान अभ्यास करणार आहे. मी जवळजवळ 3 तास आणि इथं 2.5 तास, 5.5 तास मी बिझी राहणार आहे डाऊट, आणि मला त्यात आनंद आहे बरं का, सिरियसली आनंद आहे. ॲक्च्युली तुम्हाला सांगू का की मला तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. आता बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो की एका तासात एवढा मोठा टॉपिक कसा कुठला तुम्ही फिजिक्सचा कव्हर करताय. तर मी क्लिअरली सांगू का तुम्हाला की फिजिक्सचा टॉपिक जे आहेत ना, तुम्हाला तो फॉर्म्युला एक्सप्लेन करायचा आहे मला. ओके, त्याच्यावरती कसे प्रश्न येऊ शकतात हे मला सांगायचं आहे, आणि ते खूप तसं अवघड नाही आहे. फक्त कंडिशन काय की ते फॉर्म्युला तुमचे पाठ पाहिजे, ते एवढं महत्त्वाचं आहे. ओके, मग आता सुरुवात चांगली करूया आपण. ओके, डाऊट सॉल्व्हिंग सेशनला प्रॉपर अलर्ट राहा तुम्ही. ओके, आणि छान अभ्यास करू आणि चांगला रिझल्ट लावू. ठीक आहे, मग ऑल द बेस्ट, धन्यवाद.